गोल्डन स्पाइस असं सुद्धा म्हणतात. तर हे एक चांगलं पीक आपल्याकडे आहे. याचं जर व्यवस्थित आपण नियोजन केलं तर एक चांगला शाश्वत नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मला सांगायला आनंद वाटते की भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या पूर्ण हळदीमधल्या 15% हळद ही एकट्या हिंगोली जिल्ह्यातून उत्पादित होते. आणि आता हिंगोलीच नव्हे तर लगतचे जे जिल्हे आहेत, यवतमाळ असतील, वाशिम असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, सर्व इकडे याची लागवड वाढत चाललेली आहे. हे जी पिवळी हळद आपण लावतो त्याला कुरकुमा लोंगा असं म्हणतात. हळदीमध्ये जवळजवळ 5 ते 6 प्रकार आहे. आपण ही खाण्याची हळद लावतो. याच्यामध्ये इंडियन ॲरोरूट म्हणून आहे, आंबे हळद आहे जे आपण जखमेवर किंवा औषधी उपयोगासाठी वापरतो. काळी हळद असते, काही पहाडी प्रदेशामध्ये कचोरा हळद किंवा रान हळदसुद्धा घेतल्या जाते. परंतु आपण जे मुख्य हळद घेतो तर ती आहे ही खाण्याची हळद. हळदीचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे. माणसाच्या जन्मापासून तर शेवटच्या क्रियेपर्यंत हळद ही महत्त्वाची आहे. त्यामुळे ते सांगणं ची गरज आपल्याला नाही आहे. औषधी उपयोग आहे, आयुर्वेदिक उपयोग आहे, धार्मिक उपयोग आहे आणि हे सगळे उपयोग आपल्याला या कोरोना काळामध्ये हळदीचे दिसून आलेले आहेत. वेगवेगळ्या आजारावर, सौंदर्य प्रसाधनामध्ये, काही व्याधीमध्ये याचा वापर होतो. देशामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ यावेळेस 3,13,000 हेक्टरपर्यंत हळदीची लागवड आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 90,000 हेक्टर लागवड आहे. आणि मी हिंगोली जिल्ह्याची मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी 35,000 हेक्टरवर एकट्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता यवतमाळ असेल किंवा इतर जिल्ह्यामध्येही हळदीची लागवड वाढत आहे आणि त्याच्यापासून चांगलं अर्थार्जन शेतकरी करत आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की उत्पादन, वापर आणि निर्यातीत जगात आपण आघाडीवर आहोत. म्हणून याच्यामध्ये स्कोप आहे की आपल्याला फारसा मोठा कोणी कॉम्पिटिटर नाही आहे. त्याचं जर चांगलं उत्पादन आपण घेतलं, निर्यातक्षम उत्पादनं जर आपण घेतलं, त्याला रेसिड्यू फ्री असं म्हणता येईल की कीटकनाशकं किंवा याचे अंश नसणारं जर आपण उत्पादन याच्यापासून घेतलं तर निश्चित आपण जास्तीत जास्त नफा या पिकापासून मिळू शकतो. सोबतच परकीय चलनसुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला त्याच्यापासून मिळवता येते. आणि जे काही 20 GI मिळालेले आहे मसाला पिकामध्ये, त्यामध्ये 3 GI हे हळद पिकाला आहे. हे आपल्याला माहीतच आहे. वायगाव हळद असेल किंवा सांगलीची राजापुरी हळद असेल आणि आता नुकतंच मागच्या वर्षी आमच्या हिंगोली जिल्ह्याचे बसमत हळदीलासुद्धा GI नामांकन हे मिळालेलं आहे. आपण ज्यावेळेस उत्पादन वाढीची गोष्ट करतो त्यावेळेस काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सुधारित जातीची लागवड आहे, सुधारित लागवड तंत्रज्ञान आहे, नंतर पीक नियोजन आहे, त्याच्यामध्ये कीड आणि रोगाचं नियोजन आणि शेवटी त्याचं प्रोसेसिंग, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्याला माहितीच आहे हळद हे 6 महिन्यापासून तर 9 महिन्याचं जाती परत्वे पीक आहे. काही लवकर 6 ते 7 महिन्यात येणाऱ्या जाती असतात, काही 8-8.5 महिन्याच्या जाती आहे आणि सेलमसारख्या ह्या 8.5 ते 9 महिन्याच्या जाती आहे. म्हणून यामध्ये सुरुवातीपासून जर आपण नियोजन केलं तर निश्चित चांगला उत्पादन आपल्याला याच्यापासून मिळते. त्याच्यामध्ये जमिनीची निवड असेल, बेने प्रक्रिया आहे, खतांचा वापर आहे, आंतरमशागत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव याच्या फायनल उत्पादनामध्ये मिळते. म्हणून जे आता शेतकरी जास्त नाही आहे, आपल्याला जास्त वेळही नाही, त्यामुळे जे महत्त्वाचे भाग आहे की जे आपण हे निश्चित त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, या गोष्टीवर आपण भर देऊ. बाकी मी तुम्हाला स्क्रीनवर जे आहे या सगळ्या गोष्टी दाखवणारच आहे. आपल्या हळदीसाठी आपल्या भागातलं हवामान हे अनुकूल आहे की ज्यावेळेस उगवणीच्या वेळेस त्याला 25 ते 35 डिग्री सेल्सिअस लागते आणि ज्यावेळेस भरणी असते की ज्यावेळेस कंद बाहेर निघतात आणि कंदाची फुगवण होत असते त्यावेळेस हिवाळा म्हणजे नोव्हेंबरपासून तर जानेवारीचा काळ हा अनुकूल आहे. जमिनीच्या बाबतीत हे पीक चोखंदळ आहे, लक्ष घ्यायला पाहिजे की पाण्याचा निचरा होणं, कारण की जमिनीच्या खाली हे पीक तयार होते त्यामुळे पाण्याचा निचरा होणं हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सोबतच काळी, चिकन किंवा चुनखडीयुक्त जमीन याला टाळायला पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हळद लागवड करत असताना महत्त्वाचा मुद्दा, आपली जर सुरुवातीलाच आपण चुनखडीसारख्या जमिनीत हळद लावली तर ती कायम पिवळी राहते आणि तिच्यापासून अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही. त्यासाठी चुनखडीची जमीन टाळायला पाहिजे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर माती परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य उपलब्ध आहे आणि किती प्रमाणात आपल्याला बाकीचे खतं द्यायचे आहे
तर त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून घेणं, कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ यासारख्या ठिकाणावरून आपण माती परीक्षण करायला पाहिजे. ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. पूर्व मशागत जमिनीच्या खाली तयार होणारं पीक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याची फुलगट, नागरटी, बकरटी हे करून घ्यायला पाहिजे. गवत जे तण आहे, फराळी असेल, कुंदा असेल, त्याचे अवशेष आपण त्यावेळेस वेचून घ्यायला पाहिजे, जेणेकरून बेडवर हळद असताना आपल्याला निंदेचा किंवा याचा त्रास होणार नाही. कारण की उभ्या पिकामध्ये हळदीमध्ये कोणतंही तणनाशक शिफारशीत नाही आहे. जे काही आहे ते हळदीचं उगवण होण्याच्या आधीचे आहे, नंतर त्याच्यामध्ये नाही आहे. अशा वेळेस आपण सेंद्रिय खताचा पुरवठा करता येते. आपल्याला जे उपलब्ध शेणखत असेल, गांडूळ खत असेल, गावखत असेल, तर ते आपण द्यायला पाहिजे. याच्यामध्ये नंतर महत्त्वाचं आहे की सुधारित वाणाची लागवड. बरेचसे वाणं याच्यामध्ये जवळजवळ आहे, 1000 ते 1500 वाणं आहे, वेगवेगळ्या भागामध्ये लावल्या जातात. त्या भागानुसार त्याला प्रचलित नावं आहे. काही सुधारित जाती आहे, काही प्रचलित जाती आहे, काही विद्यापीठाने प्रसारित केलेल्या जातीसुद्धा याच्यामध्ये आहे. तर महत्त्वाची ही पहिली एक राजापुरी म्हणून आहे, ही जुनी जात आहे, जी सांगली भागामध्ये लावल्या जातात. अजूनही सांगलीचा जो वायदा बाजार आहे हा राजापुरी हळदीवर चालतो. त्याचं उत्पादन थोडंसं कमी आहे आणि कुरकुमीचं पर्सेंटेज पण याच्यामध्ये चांगलं आहे, परंतु ही जुनी जात आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये 90 ते 95% लागवड केलेली जात जी आहे तर ती ही सेलम आहे. ही 270 दिवसामध्ये काढणीला येते, म्हणजे 9 महिन्याची, आणि उत्पादनामध्ये सध्या सरस आहे. गोष्ट एक आहे की याच्यामध्ये प्युअर बेणं आपल्याला मिळायला पाहिजे, कुठेही भेसळ असलेलं बेणं असू नये. याला 13 ते 15 पानं येतात, 4.5% याच्यामध्ये कुरकुमीन आहे. याचा पोटॅन्शियल यील्डसुद्धा ओलं जे आहे ते एकरी 350 ते 400 क्विंटलपर्यंत आणि वाढलेलं 2832 क्विंटलपर्यंत पोटॅन्शियल यील्ड आहे. परंतु शेतकरी 35 ते 40 क्विंटलपर्यंतसुद्धा याच्यामधून यील्ड काढणारे शेतकरी आपल्या भागामध्ये आहे. याचा वाढवल्यानंतर जो उतारा आहे या जातीचा हा 20% येतो. म्हणजे 100 किलो जर आपण हळद शिजवली तर 20 किलो वाढलेली हळद याच्यापासून मिळते. त्याच्यानंतर ही कृष्णा ही जुनी जात झालेली आहे, याचं उत्पादनसुद्धा कमी आहे. नंतर एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाची DTS 222 म्हणजे फुले स्वरूपा, ही सुद्धा सुधारित जात यामध्ये आहे. याचंही लागवड आपण करू शकता. याच्यामध्ये उत्पादन चांगलं आहे. त्याच्यानंतर नवीन येणारी जी जात आहे जी सेलम आपण जास्तीत जास्त लागवड करतो, परंतु त्याच्यामध्ये प्युअर बेणं बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. तर ही भविष्यामध्ये एक चांगली जात शेतकऱ्यांसाठी ठरू शकते. फुले हरिद्रा म्हणून फार कमी प्रमाणावर मागच्या वर्षी याचं बेणं उपलब्ध होतं. यावर्षी कृषी विज्ञान केंद्र किंवा हरिद्रा संशोधन केंद्र जे आहे हिंगोलीमध्ये त्याच्याकडे, किंवा कसबे दिग्रजचं हळद संशोधन केंद्र त्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. तर हिचं कुरकुमीन पण सेलमपेक्षा जास्त आहे, उत्पादकता पण त्याच्यापेक्षा सरस आहे. म्युटेशन पद्धतीनं सेलममधूनच ही नवीन विकसित केलेली जात आहे, म्हणून आपल्याला भविष्यासाठी या जातीकडे लक्ष देता येईल. यानंतर बऱ्याचशा जाती आहेत. त्याच्यामुळे वायगाव आहे की आपल्या यवतमाळ, समुद्रपूर किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये घेतले जाते. वायगावमध्ये PDKV वायगाव म्हणून अजून एक सुधारित जात याच्यामध्ये आलेली आहे. एक 6 महिन्याच्या काही जाती याच्यामध्ये आहेत, ज्यांच्या शेतकऱ्याकडे कमी पाणी आहे, इरिगेशनची सोय नाही आणि हळद लावायची असेल, त्याच्यासाठी ACC 48 किंवा प्रगती म्हणून हे 6 ते 7 महिन्यामध्ये येणारी जात आहे. हिचं ड्राय रिकव्हरी म्हणजे वाढवल्यानंतरचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी आहे, परंतु जे ओल्या हळदीसाठी एक चांगलं उत्पादन जवळजवळ 350 ते 400 क्विंटलपर्यंत ओली हळद हेक्टरी म्हणजे 150 क्विंटलपर्यंत एकरी होऊ शकते. ही एक चांगली जात याच्यामध्ये कमी कालावधीची आहे. अशा बऱ्याचशा जातीचं स्क्रीनिंग किंवा बऱ्याचशा जातीचं आम्ही विद्यापीठ स्तरावर किंवा कृषी विज्ञान केंद्र स्तरावर चालू असते की जेणेकरून भविष्यामध्ये कोणती आपल्याला जात प्रमोट करता येईल. ते असं जे मी आता जाती सांगितल्या त्यापैकी सध्या सेलम याच्यामध्ये उत्पादनही जास्त आहे. 28 ते 32 असल्यापेक्षा 30 ते 35 शेतकरी चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. त्याला तोडीस येणारी आता पुढची फुले हरिद्रा आहे, तिचं पोटेन्शियल यील्ड 36 क्विंटलपासून आहे. तर ही 40+ जायला काही हरकत नाही. चांगल्या नियोजनामध्ये आपल्याजवळ जर शेणखताचा वापर असेल तर निश्चित आपण याच्यापासून उत्पादन मिळू शकतो. बियाणे निवड ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांच्याकडे घरचं बियाणं आहे त्यांनी बंडा बियाणं जे म्हणतो आपण, मातृकंद, त्याची लागवड आपण बियाण्यासाठी वापर करायला पाहिजे की ज्याची 15 ते 20% उत्पादन देण्याची क्षमताही जास्त असते. निरोगी असायला पाहिजे. मागच्या वर्षी कीड रोग जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी ते बेणं आपलं ठेवायला नाही पाहिजे आणि चांगल्या ठिकाणचं बेणं आपण त्याच्यामध्ये निवडायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगितलं तरी आपण एकतर मातृकंद घ्यायला पाहिजे किंवा प्रायमरी रायझोम त्याला म्हणतो आपण. पहिली येणारी शेंग जी मोठ्या आकाराची आहे, निरोगी आहे, ही जर वापरली तर निश्चित आपल्याला उत्पादन आपण त्याच्यापासून चांगलं घेऊ शकतो. शेंग जर आपण निवडत असेल तर 30 ग्रॅमच्या वरची घ्यायला पाहिजे. बगलगड्डा असेल तर 40 ग्रॅम आणि
बंडा जर असेल तर 50 ग्रॅम. अशाच रीतीने जर आपण निवडून बेणं घेतलं तर निश्चित त्याची जे उगवण आहे तर ती चांगली होते आणि निरोगी बेणं आपल्याला मिळते आणि उत्पादकतासुद्धा वाढू शकते. अशा प्रकारे आपण बियाण्याच्या वजनानुसार 7 क्विंटलपासून तर 11 ते 12 क्विंटलपर्यंत एकरी लागते. बंडा जर असेल तर 10 ते 12 क्विंटल लागतो आणि शेंग जर असेल तर 8 ते 10 क्विंटल आपल्याला एकरी जे बेणं आहे तर ते याचा वापर. याच्या रोपं तयार करून सुद्धा याचे आपण लागवड करू शकतो. जर आपल्याकडे कमी बेणं असेल, नवीन जात असेल तर त्यामध्ये आपल्याला 2.5 ते 3 क्विंटलमध्ये एका एकराचे रोपंसुद्धा आपण तयार करू शकतो. याच्यामध्ये थोडीशी बेण्यापेक्षा उत्पादकता 5 ते 10% कमी येते, परंतु आपल्याला बियाणे प्रसारासाठी किंवा बेणे प्रसारासाठी ही पद्धत एक अवलंबिली जाते. त्याच्यानंतर बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे शेतकरी लेवलवर. याच्यावर भर आपण द्यायला पाहिजे. एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक. त्याच्यामध्ये कार्बेंडाझिम आहे, मॅनकोजेब आहे किंवा साप सिक्सरसारखे बुरशीनाशक आणि क्विनॉल्फॉस किंवा रुगर सारखं एक कीटकनाशक. याच्यामध्ये जे आहे तर आपलं बेणं महत्त्वाचं शेतकऱ्यांकडे चुकी हेच होते की यामध्ये आपण बुडवून ठेवत नाही. अर्धा तास 25 मिनिट आहे बेणं हे बुडवून राहायला पाहिजे. आपण टाकतो आणि काढतो, यामध्ये बेणे प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. म्हणून एक दिवस आधी करा, 8 दिवस आधी करा, काही हरकत नाही. रासायनिक बेणे प्रक्रिया फक्त जी जैविक बेणे प्रक्रिया आहे ती मात्र लागवडीच्या पूर्वीच करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ॲझोस्पेरिलियम आहे किंवा PSB आहे, KMB आहे. तर अशा रीतीने आपण बेणे प्रक्रिया व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला कंदकूज किंवा करपा त्यावर येणार नाही. लागवडीची वेळ 15 जूनच्या आत आपल्या भागामध्ये आपण 25 मेपासून लागवड करायला पाहिजे. मराठवाडा विदर्भामध्ये मेमध्ये फार उन्हाळा असतो, त्यामुळे सांगली सातारा भागामध्ये जिथं टेम्परेचर कमी आहे या ठिकाणी एप्रिलपर्यंत लागवड होते, एप्रिलमध्ये अक्षय तृतीयेपासून. पण जोपर्यंत आपण 30-35पर्यंत येत नाही, 35 डिग्री, तोपर्यंत आपण लागवड करू नये. त्यासाठी मे एंड ते जूनचा पहिला 15 हा योग्य कालावधी आहे आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या काही लागवड पद्धती आहे त्यामध्ये जुनी पद्धत आहे सेरी वरंबा आणि सुधारित पद्धत आहे रुंद वरंबा पद्धत. यामध्ये 4 ते आपल्या जमिनीच्या याच्यानुसार आपण 4.5 ते 5 फुटावर किंवा कुठे 4 फुटावर बेड मारून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की बेडची जी उंची आहे ती 1 फुटाची असायला पाहिजे मिनिमम, आणि वरचा जो टॉप आहे तो 2 ते 2.25 फुटाचा असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मधोमध जर आपण ड्रिपची लाईन टाकली तर दोन्ही साईडला 6-6 इंच सोडून म्हणजे 2 ओळीमधलं अंतर जे आहे आपलं ते 1 फुटाचं होते आणि 2 बेण्यामधलं जे अंतर आहे ते 6 ते 9 इंचाचं. अशा रीतीने जरी आपण लागवड केली तरी निश्चित आपण एकरी 23,000पासून तर 27,000 प्लॅन्ट पॉप्युलेशन त्याच्यासाठी मिळू शकतो. 40 क्विंटल जरी एकरी आपल्याला लागत असेल तर त्याला ओली हळद आपल्याला माहिती आहे 40 क्विंटल लागते. आणि एका कुंभापासून आपण एका झाडापासून 1 किलो जरी ओली हळद जर निश्चित केली तर आपल्याला फक्त 20,000 झाडं पाहिजे. अनावश्यक झाडाची गर्दी करू नये, हे एक माझा सांगण्याचा उद्देश आहे. 2 ओळीमधलं अंतर 1 फुटाचं आणि 2 बेण्यामधलं अंतर जे आहे ते 6 ते 9 इंचाचं ठेवलं तर निश्चित आपल्याला 23,000पासून 25,000 प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत 20-22,000 प्लॅन्ट पॉप्युलेशन राहिलं आणि 800 ग्रॅमपासून तर 1.25 किलोपर्यंत आपण हळद जर काढली तर निश्चित आपण 35 क्रॉस करू शकतो. हा एक उद्देश आहे. जवळच्या जवळ लावून त्याला जागा मिळत नाही, पोषण होत नाही, त्याच्यामध्ये फुटवे निघत नाही. तर या गोष्टीचं सुद्धा लक्षात घ्यावं. आपण कमी क्षेत्रावर असेल तर मजुराच्या सहाय्यानं किंवा आता आपण वेगवेगळे यंत्र किंवा ट्रॅक्टर चालित मशीनसुद्धा आलेले आहे आणि त्याचेसुद्धा चांगले उत्कृष्ट रिझल्ट हळद पिकामध्ये आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येते की तणनियंत्रणामध्ये जर आपण पाहत असाल तर हळदीमध्ये 2दाच तणनाशकाची शिफारस आहे. एक लागवड केल्यानंतर 2ऱ्या ते 4थ्या दिवशी तुम्ही ॲट्रेझिन नावाचं जे उगवणपूर्व तणनाशक आहे ते फवारू शकता. ते बीजनाशक आहे, फवारताना उलटं चालत यायचं जेणेकरून तण निघणार नाही. आणि दुसरं आहे की 12 ते 14 दिवसापर्यंत, परंतु हळदीची उगवण होण्याच्या आधी आपण ग्लायफोसेट किंवा राऊंडअप जे तणनाशक आहे ते फवारू शकता. उभ्या हळदीच्या पिकामध्ये कोणतंही तणनाशक शिफारसीत नाही आहे. हळद मरत नाही पण त्याच्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीवर परिणाम होतो, हळद पिवळी पडते आणि पर्यायाने त्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट येते आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणामसुद्धा दिसायला लागतात. तर त्यासाठी हा प्रयोग आपण करू नये. त्याच्यानंतर महत्त्वाचे जे आहे की हळदीची वाढीच्या अवस्था तुम्हाला सांगितलं मी 270 ते म्हणजे 9 महिन्याचं हे पीक आहे. सुरुवातीची 1.5 महिन्याची उगवण्याची अवस्था असते. 1.5 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंत याची काही वाढ म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होते. त्याच्यामध्ये पानाची संख्या असेल, फुटव्याची संख्या असेल, उंची असेल ही हळद निश्चित करत असते. 5 महिन्यापासून 7 महिन्यापर्यंत त्याला हळकंड फुटायला सुरुवात होतात आणि 7 महिन्यापासून तर 8.5 ते 9 महिन्यापर्यंत भरणी होते. म्हणून याचं पहिलं पोषण जे आहे हळदीचं त्याचे उत्पादन तुमचं
निश्चित होते ते पहिल्या 5 महिन्यामध्ये होते. तुम्ही पहिल्या 5 महिन्यामध्ये कशी निगा त्याच्यामध्ये राखता, अशी कोणती जादू नाही, असं कोणतं औषध नाही की नंतर आपण लक्ष द्यायचं नाही, वेळेवर मग फुगवणीसाठी हे औषध सोडू दे, हे कोणते PGR वापरू दे. त्याच्यामुळे अनावश्यक खर्च शेतकऱ्यांचा होतो आणि आपल्याला जो पाहिजे तो अपेक्षित रिझल्ट त्याच्यामधून मिळत नाही. म्हणून ह्या अवस्था आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पिकाचे फेरपालट असेल किंवा हिरवळीचे खतं असेल किंवा सेंद्रिय खतं असेल, गांडूळ खत असेल, गाव खत असेल, रासायनिक खतं आहे आणि जीवाणू खतं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. नुसते खतं देऊनही भागत नाही. बऱ्याचदा आपण रासायनिक खतं टाकले आणि आपल्या जमिनीमध्ये जर जीवाणूच नसले तर ते आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. त्यासाठी आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आरोग्य पत्रिकेनुसार करायला पाहिजे. जे काही आपण माती परीक्षण केलेलं आहे, शिफारशीत खत मात्रा आपण त्याच्यासाठी वापरायला पाहिजे. हळदीची जी शिफारशीत खत मात्रा आहे ती 200-100 आहे हेक्टरी. एकरी जर विचार केला तर 80-40-40, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश. त्याच्यामधला स्फुरद आणि पालाश हा अर्धा बेडवरच त्यावेळेस पेरून टाकायचा आहे आणि उगवण झाल्यानंतर आपल्याला त्याला युरिया द्यायचा आहे. साध्या सोप्या भाषेत जर पाहिलं तर 4 ते 5 बॅग सुपर फॉस्फेट लागते किंवा 2 बॅग DAP लागतं, 1.5 बॅग 2 वेळा तुम्हाला युरिया लागतं आणि 1.5 बॅग त्याच्यामध्ये पोटॅश लागतं किंवा ड्रीपच्या साह्यानं सुद्धा आपल्याला त्याला खतं देता येतात. सुरुवातीला आपण बेडवर सुपर फॉस्फेट किंवा DAP आणि अर्धा बॅग पोटॅशचे पेरून द्यायचं आणि उगवण झाल्यानंतर मात्र आपण ड्रीप टाकून, आपण ड्रीप करतो म्हणजे ड्रीपचा नुसता उपयोग हा पाण्यासाठी नाही, तर जर फर्टिगेशन आपण केलं तरच आपल्याला कोणत्याही पिकामध्ये चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये मिळू शकतात. म्हणून सुरुवातीला स्वस्त आपण वॉटर सोल्युबल ग्रीड जर वापरायला गेले तर 12,000पासून तर जवळजवळ 16,000 ते 18,000 रुपयापर्यंत 100 किलो खतं पडतात. 25 किलोची बॅग 35 म्हणजे जवळजवळ 3,500 ते 4,000ची आहे. त्याऐवजी जर आपण पर्याय वापरले त्याला नत्रासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट, पोटॅशसाठी पांढरा पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश आणि स्फुरद जो आहे तो आपण आधीच 50% वर DAP किंवा सुपर फॉस्फेट सारख्या खतामधून द्यायचं आणि अशा रीतीनं आपण स्वस्तामध्ये युरिया आणि पांढरा पोटॅश आपण ड्रीपमधून देऊ शकतो, जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल. आणि त्याच्यानंतर जे काही अन्नद्रव्याच्या कमतरता त्याच्यावर आल्या तर त्या लक्षात घेऊन आपण फवारणीद्वारे दुय्यम खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे द्यायला पाहिजे. लागवडीसोबत एक सांगायचं राहून गेलं की तुम्ही ज्यावेळेस आपण बेडवर खतं देतो आणि उगवण झाल्यानंतर युरियाचा पहिला डोस देतो त्यावेळेस आपण एकरी 8 किलो फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट 8 ते 10 किलो आपल्या माती परीक्षणानुसार हा त्याच वेळेस देऊन द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली हळद नंतर पिवळी पडणार नाही. आणि अशा वेळेस जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आली तर आता हळदीवरचं स्पेशल मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा आलेलं आहे, ते आपल्या हिंगोलीला किंवा कृषी विज्ञान केंद्राला उपलब्ध आहे. आता बरेचसे स्पेशालिटी मायक्रोन्यूट्रिएंट आले. पहिले ग्रेड 1 ग्रेड 2 होतं, तो कोणत्याही पिकासाठी वापरत होतो. आता आपण संत्र्यासाठी वेगळं, मोसंबीसाठी वेगळं, भाजीपाल्यासाठी, तसं हळदीचं हे केरळ विद्यापीठानं संशोधित केलेलं आहे टर्मरिक बूस्टर म्हणून. हे हळदीच्या लागणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे तर ती पूर्ण करण्यासाठी मदत करते. तर याचाही वापर आपण हळद पिकामध्ये फवारणीतून 2दा करू शकता, 60 दिवसाला आणि 90 दिवसाला. 1 लिटरला 5 ग्रॅम असा त्याचा डोस आहे आणि फार स्वस्त आहे, 300 रुपये किलोमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये वाढसुद्धा दिसून आलेली आहे आणि हळदीची जी हे आहे वाढ आहे, कायिक वाढ किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे म्हणतो, तर तेही चांगली दिसून आलेली आहे. सोबतच त्याच्यामध्ये कीड आणि रोग होऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच जर आपण ट्रायकोडर्माचा नियमित ट्रायकोडर्मा मेटारायझियम जे जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे, सोबतच मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एक बायोमिक्स म्हणून एक चांगलं जैविक उत्पादन आहे ज्यामध्ये उपयुक्त जीवाणूचा हे आहे मिक्सचर आहे, 14 ते 15 जीवाणूंचं बायोमिक्स म्हणून 300 रुपये 200 ते 250 रुपये किलो आहे फक्त. याचा जर नियमित आपण वापर केला तर आपल्याला जे काही महागडे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहे ज्याचे अंश हळदीमध्ये राहतात हे वापरण्याची गरज पडणार नाही. म्हणून विशेष करून हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की तुम्ही ट्रायकोडर्मा मेटारायझियम आणि बायोमिक्स याचा नियमित वापर करा. ड्रेंचिंगच्या माध्यमामधून करू शकता, फवारणीच्या माध्यमामधून करू शकता. असे नाही तर मग काय होते की आपण फवारायचं म्हणून कोणतेही कीटकनाशक त्याच्यावर फवारतो आणि त्याचे परिणाम हे शेतकऱ्यांच्या शेतावरचेच आहेत की कोराजन फवारू द्या किंवा सायपरमेथ्रिन किंवा हळदीवर फार कमी लेवल क्लेम आहे, फार कमी औषधाच्या कीटकनाशकाच्या शिफारशी आहेत. त्यामुळे आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा गरज असेल त्याच वेळेस फवारावं, बिनकामाचे आपण त्यावर फवारणी करू नये. म्हणून असे स्कॉर्चिंगचे इफेक्टसुद्धा हळद या पिकावर दिसून येते, याकडे लक्ष द्या. नंतर हळदीवर खर्च जो होतो तो फुटव्यासाठी. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असते की फुटवे किती पाहिजे अपेक्षित उत्पादन यायला.
सोप्याच भाषेत जर सांगायचं झालं तर तुमची सरी वरंब्यावर हळद असेल तर 3 पासून 5 फुटवे आणि बेडवर हळद असेल तर 4 ते 6 फुटवे सफिशियंट आहे. फुटव्याचं जंगल करायची गरज नाही. 4 ते 6 फुटवे असले अपेक्षित तुम्हाला उत्पादन मिळते. म्हणून फुटव्यामध्ये जास्त खर्च शेतकऱ्यांचा होतो. हे खतं सोडू द्या, ते खतं सोडू द्या. केव्हा येतात फुटवे? 55 ते 60 दिवस झाले की हळदीला फुटवे यायला सुरुवात होती. 5 महिन्यापर्यंत येणारेच फुटवे हे उत्पादनामध्ये भर घालते. 5 महिन्यानंतर येणारे फुटवे जे आहे तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये भर करत नाही. म्हणून तुमच्या हळदीमध्ये 2.5 ते 3 महिन्यापर्यंत फुटवे जर आले नसेल अशा वेळेस तुम्ही स्फुरदयुक्त खताचा वापर करायला पाहिजे. आधी जर दिलेलं असेल सुपर फॉस्फेट किंवा आपलं हे DAP तर तुमचे फुटवे ॲटोमॅटिक घेऊन जाते. कमी असेल ड्रीप असेल अशा वेळेस 5 किलो तुम्ही 1261 सारखं किंवा फॉस्फरिक ॲसिड सारखं 2 ते 3 लिटर फॉस्फरिक ॲसिड जर सोडलं ॲटोमॅटिक फुटवे यायला सुरुवात होते. त्याला वेगळा खर्च करायची गरज नाही. एवढंही करून होत नसेल तर उपलब्ध स्फुरदही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही खतही दिले अशा वेळेस समजून जायचं की आपल्या जमिनीमध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे. त्यावेळेस तुम्ही PSB सारखं 500 मिली ते 1 लिटर PSB जर आपण सोडलं ड्रिपमधून तर आपल्याला हळदीला फुटवे यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर फुले यायला जाती परतवे कमी जास्त फुलं येतात, फुलाचे दांडे येतात, त्याला काढायची गरज नाही. शेतकरी काढत नाही. सहसा काढू नये. तिथं दुय्यम बुरशीचा शिरकाव होऊन सड लागण्याचा धोका असतो. ते एक लक्षण आहे. हळदीची काईक वाढ पूर्ण होऊन ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथकडे चालली म्हणजे हळदीला फुलं किंवा फुलाचे दांडे येतात आणि ते बसून जातात. तुम्ही जर काढत राहिले तर परत येत राहते आणि तिथे बुरशीसुद्धा लागण्याचा धोका असतो. पाण्याच्या बाबतीमध्ये चोखंदळ राहायला पाहिजे. हळदीला जास्त पाणी चालत नाही. कायम निचरा पाहिजे. 24 तासाच्या वर जर तुमच्या हळदीमध्ये पाणी जास्त साचून राहिलं तर सड लागण्याचा धोका वाढतो आणि अशा वेळेस कंदकूज ही फार मोठ्या प्रमाणावर येते आणि एकदा कंदकूज शेतामध्ये आले की ती कंट्रोल करणं हळदीच्या पिकामध्ये फार अवघड होऊन बसते. त्यासाठी निचरा महत्त्वाचा आहे. तर ड्रीप आहे म्हणून रात्रभर ड्रीप सुरू आहे, बेडही भरले, नाल्याही भरल्या आणि त्यामुळे काय होते की आपण चालू करतो आणि बंद करायचं म्हटलं की नालीमध्ये कधीच हळदीच्या बेडच्या खाली मुळ्या येत नाही, तिथं पाणी लागत नाही. उलट तुमचे खतं वाहून जातात आणि तणसुद्धा वाढते. त्यासाठी कायम वापसा असणं हे गरजेचं आहे. म्हणून निचरा महत्त्वाचा. तुम्ही पाहिलं असं जिथे पाणी साचून राहिलं त्या ठिकाणी हे यावर्षीचेच फूट आहे. खूप जास्त पावसाळा झाला होता मराठवाड्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये आणि ज्यांच्या शेतामध्ये जास्त पाणी साचून राहिलं त्या ठिकाणी करप्याचा आणि कंदकुजीचा जो प्रादुर्भाव आहे तो फार मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न असते की हळद पिवळी पडते, तर कोणत्या कारणामुळे पिवळी पडली हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होते की चुनखडीच्या जमिनीमध्ये लावले तरी हळद पिवळी पडते. त्यासाठी मी सुरुवातीलाच सांगितलं की चुनखडीयुक्त जमीन टाळायला पाहिजे. अधिक प्रमाणात पाऊस झाला, पाणी साचून राहिलं अशा वेळेस निचरा करून घेणं, बेड थोडेसे मोकळे करणं, उत्तराच्या साईडला पाणी काढून देणं. अन्नद्रव्याची कमतरता असेल तर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे किंवा एखाद्या वेळेस नत्राची कमतरता पडली तर 2 किलो 5 किलो युरिया त्यामधून सोडू शकता. ढगाळ वातावरण बऱ्याचदा 8-8 दिवस जर असलं, अपुरं प्रकाश संश्लेषण झालं, फोटोसिंथेसिस अभावीसुद्धा हळद पिवळी पडते. कधी कधी कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला तरी हळद ही पिवळी पडत असते. तर आपण योग्य कारण शोधून त्यावर उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून आपला खर्च होणार नाही. मी सुरुवातीला सांगितले ज्यांनी चुनखडीच्या जमिनीमध्ये हळद लावली कायम अशी पिवळी राहते, तिला अपेक्षित फुटवे येत नाही, पानाची साईज वाढत नाही, नेहमीच पिवळी पडत राहते. म्हणून चुनखडीच्या जमिनीमध्ये सहसा हळद लावू नये हे एक आपण कटाक्षाने पाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये याच्या माती लावणे किंवा भर देणे हे महत्त्वाचं आहे. 2 ते 3 वेळा भर द्यायला पाहिजे. बेड जर तुम्ही व्यवस्थित केलेले असेल, उबाडबड बेड नसले तर आपल्याला एकदाच भर लावण्याची गरज पडते. पण अशा वेळेस आपण राहिलेला खताचा मात्रा देऊन आपण माती कारण की उघडी जर राहिली, कंद जर झाकल्या गेली नाही तर ते कंद हिरवे पडतात अशा रीतीने, त्याच्यामधून पाणी निघायला सुरुवात होते आणि तो कंदाची साईज वाढते, पुढे सरकत नाही. त्यासाठी भर देणं हे हळद पिकामध्ये फार महत्त्वाचं आहे. आजकाल बरेचसे असे यंत्रसुद्धा आलेले आहे की जे खतही दिल्या जाते आणि हळदीला भरसुद्धा दिल्या जाते. हा एक महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये आहे. आंतरपिकाची लागवड त्याच्यामध्ये करू शकता. जे पिकं 3 ते 3.5 महिन्याच्या आत येतात, म्हणजे कमी दिवसाचं सोयाबीन असेल किंवा आजकाल मिरची किंवा झेंडू याच्यासारखे पिकंही आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी घेत आहे की जेणेकरून हा खर्च जो आहे तर तो शेतकऱ्याचा निघू शकते. त्यासाठी सांबार असेल किंवा गवारसारखं सुरुवातीच्या याच्यामध्ये मधल्या याच्यामध्ये झेंडूसारखं किंवा हिरवी मिरची आहे किंवा 9305 सारखं सोयाबीन, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये घेता येते. अशा रीतीनं हे जे आतापर्यंत सांगितलं मी हे सगळं लागवड तंत्रज्ञान किंवा लागवडीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सुरुवातीच्या याच्यामध्ये पाळायला पाहिजे. आता तुम्हाला अवघ्या 5 मिनिटामध्ये याच्यावरचे येणारे कीड आणि रोग जे आहे आणि ज्या किडे आणि रोगाचं आपण हे करायला पाहिजे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की पुढं त्याच्यावर येणारे फारसे कीड आणि रोग नाही आहे.
किडीमध्ये एक हुमणी अळी येते की सगळ्याच पिकावर आहे, त्याचं एकात्मिक नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि कीड ज्याच्यामध्ये महत्त्वाची आहे ती कंदमाशी. कंदमाशी एकदा तुमच्या शेतामध्ये आली की मग कंदकूज लागायला सुरुवात होते आणि खाली मग नुसत्या बारीक अळ्या आणि कंद नाचणे आणि पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान 40 ते 60% नुकसान ही कंदमाशी करू शकते. ही जी कंदमाशी आहे ही जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हळदीला दिसायला लागते. काळ्या मुंगळ्यासारखे माशा उडायला दिसल्या की समजून जा तुमची हळद 15 दिवसानंतर नासायला सुरुवात होणार आहे. म्हणून याचं नियंत्रण आपण हे दिसू लागल्याबरोबरच आपण साध्या किनॉल फॉस किंवा रोगरसारख्या कीटकनाशकाची आपण 15 दिवसाच्या अंतराने 2दा फवारणी घ्यायला पाहिजे. फार महागीचे कोराजनसारखे किंवा कीटकनाशके घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, ही माशी कंद खात नाही, पान खात नाही किंवा कानाला छिद्र पण पाडत नाही. तर त्यासाठी आकृष्ट करण्यासाठी तुम्ही तिला एरंड्याच्या बिया जे असते त्याचा भरडासुद्धा तुम्ही वापरू शकता. हे पाहाल तुम्ही, याच्यावर पूर्ण कंद नासून जातात आणि खाली मग आपल्याला पिवळे पडलेले दिसते. आपण वर फवारणी करतो, त्याचा काही उपयोग होत नाही. अशा वेळेस कंदमाशी जर लागलेली असेल, अळ्या जर असेल, तुम्ही क्लोरोपायरिफॉससारखा किंवा मेटॅरिझियमसारख्या जैविक कीटकनाशकाचा वापर त्याच्यामध्ये करता येते. पानं गुंडाळणारी अळी ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते, जास्त याची गरज प्रादुर्भाव याच्यामध्ये होत नाही. खोडकिडा हा सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते. ज्यावेळेस पान पूर्ण उकलते त्यावेळेस तुम्हाला एका रेषेमध्ये छिद्र दिसतात, पण ज्यावेळेस पानाची गुंडाळी असते, सुरई असते, त्यावेळेस ही अळी आरपार गेलेली असते. तर ही पण फार मोठ्या प्रमाणावर येत नाही. महत्त्वाची आहे कंदमाशी. कंदमाशी आल्यामुळे आता ह्या काही नवीन किडीसुद्धा हळदीवर यायला लागलेल्या आहे. पहिल्या ज्या ह्या किडी होत्या त्या सोयाबीन किंवा इतर पिकावरच्या होत्या, आता ह्या पॉलिफायकस किडी झालेल्या आहे. वातावरण बदलामुळे यांचे भक्ष्य बदललेले आहे. अशा वेळेस तुम्ही त्याचं नियंत्रण करू शकता. हुमणी जी आहे तर ही सर्वच पिकावर येते. ज्यांच्या शेतामध्ये हुमणी असेल त्यांनी मेच्या शेवटी ज्यावेळेस पहिला वळवाचा पाऊस पडते अशा वेळेस एकात्मिक नियंत्रण याचं करायला पाहिजे आपण, की ज्यावेळेस आपल्या शेताचे बांधावर जे लिंबाचे झाडं आहे, उकडाचे, बाबुळीचे झाडं आहे, याच्यावर मीटिंग करण्यासाठी याचे भुंगे हे जमिनीमधून बाहेर पडतात. तुम्ही जर शेतावर 5 वाजता बसली, पाऊस जर आला असले तर जमिनीतून याचे जे प्रौढ आहे तर ते बाहेर निघालेले दिसतात. अशा वेळेस काही आमिष किंवा लाईट ट्रॅप लावून ते भुंगे जर गोळा केले तर निश्चित आपला फायदा होते. किंवा तुम्ही मेटॅरिझियम जे आहे तर याचा वापरसुद्धा शेणखतामध्ये किंवा बेडवर करू शकता त्याचं प्रभावी नियंत्रण होण्यासाठी. ह्या काही नवीन किडी याच्यावर आलेल्या आहे, पण या फार जास्त मोठ्या प्रमाणावर नाही आहे. साध्या किंवा कमी प्रमाणात असेल तर तुम्ही याचं आपल्या कोणत्याही शिफारशीत कीटकनाशका म्हणून नियंत्रण करू शकता. जैविक नियंत्रणाच्या बाबतीमध्ये कंदमाशीसाठी तुम्हाला सांगितलं मी की आपल्या जे एरंडीच्या बिया असतात 1 ते 2 किलो एरंडी घ्यायची, त्याचा चुरा करायचा किंवा भरडा करायचा. 100 ते 200 ग्रॅम चुरा, 1 ते 1.5 लिटर पाणी, असं 5 ते 6 ठिकाणी तुम्ही एकरामध्ये जर ठेवलं तर 4-5 दिवसानंतर विशिष्ट वास येतो आणि त्यावर आकृष्ट होऊन ही जी कंदमाशी आहे तर ती त्याचं प्रभावी नियंत्रण जैविक पद्धतीनं होऊ शकते. अशा रीतीने आपण जैविक पद्धतीनं सुद्धा त्याचे नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर जे तो रोग आहे महत्त्वाचे, त्याच्यामध्ये करपा आणि कंदकूज हे दोनच महत्त्वाचे आहे. करप्यामध्ये 2 प्रकार आहेत, लिप ब्लॉच आणि लिप स्पॉट. पॅप्रिना मॅक्युलन्स नावाच्या बुरशीमुळे होते. एका याच्यामध्ये तुम्हाला सुईच्या टोकासारखे डागं पडलेले हळदीवर दिसेल आणि एका करप्याचा प्रकार आहे की गोल गोल राऊंड त्याच्यामध्ये झालेले दिसतात. हे सगळे बुरशीजन्य दोन्ही करपा आहे आणि कंदकूजसुद्धा बुरशीजन्य आहे. प्रभावी नियंत्रण करणे, पाण्याचा निचरा जर आपण केला, पिकामध्ये हवा खेळती राहिली आणि क्लीन कल्टिवेशन असलं तर ह्या जास्त प्रमाणात येत नाही. हे जे तुम्हाला सांगितलं लिप ब्लॉच, तर याच्यामध्ये असे तुम्हाला उलगट डाग जे आहे तर ते पडलेले दिसतात. याचं जर प्रमाण जास्त वाढलं तर पूर्ण पान आपलं वाळून जाते आणि प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होत नाही आणि मग पर्यायाने उत्पादनामध्ये घट त्याच्यामध्ये दिसून येते. हा दुसरा जो करप्याचा प्रकार टिक्क्याचा सांगितला मी, छोटे छोटे डागं पडलेले असते आणि ज्यावेळेस हे सगळे डागं एकत्र होतात त्यावेळेस हे पूर्ण पान वाळून जाते. याचं जे नियंत्रण करायचं असेल त्यासाठी सांगितलं, प्रादुर्भाव जर कमी असेल सुरुवातीला डायरेक्ट स्पेशालिटीकडे किंवा तुम्ही नेटिव्हो किंवा ॲमिस्टारसारख्या बुरशीनाशाकडे त्याच्याकडे जायची गरज नाही. आपण सुरुवातीला ज्यावेळेस प्रादुर्भाव सुरू झाला अशा वेळेस कार्बेंडाझिम, मॅनकोजेब किंवा COC कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा तुमचं 22 याच्यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करूनही याला नियंत्रणात. जर प्रादुर्भाव जास्त झाला तर अशा वेळेस मात्र एझोस्ट्रोबिन किंवा डायप्रोफेनॉझोल जे ॲमिस्टार नावाने मिळते किंवा तुमच्या याच्यामध्ये कवच या नावानं किंवा टिल्ट नावाने जे बुरशीनाशक आहे प्रोपिकोनोझोलसारखं, याचा वापर आपण करायला पाहिजे. कधी ज्यावेळेस प्रादुर्भाव जास्त आहे अशा वेळेस. सुरुवातीच्या काळामध्ये जर प्रादुर्भाव कमी असेल तर साप सिक्सर किंवा कार्बेंडाझिम, मॅनकोजेब किंवा ब्ल्यू कॉपर यासारख्या बुरशीनाशकाचा जर वेळेवर वापर केला तरी याचं प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळू शकते. कंदकूज आहे जे महत्त्वाचा रोग आहे. कंदकूज जर एकदा सुरुवात झाली तर पूर्ण बेडमधलं कंद हे नासायला सुरुवात होते. त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की पाण्याचा निचरा.
निरोगी बेने प्रक्रिया हे सगळ्यात आधीच्या महत्त्वाचे टप्पे आहे कंदकुज रोखण्याचे. बेनं निरोगी असायला पाहिजे, बेने प्रक्रिया व्यवस्थित केली असायला पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये याचा जो हे आहे निचरा जो आहे तर तो महत्त्वाचा असायला पाहिजे. नाही तर मग अशा रीतीने कंद खाली कुजायला सुरुवात होते, वरून पानं वाळत येतात, आपल्याला वाटते वरून आणि आपण वर बुरशीनाशकाची फवारणी करतो, त्यावरून त्याचा नियंत्रण होत नाही, प्रभाव नियंत्रण. त्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काय करावं लागते की ड्रेंचिंगच करावं लागते. ड्रिपनं औषध कधी सोडायचं की ज्यावेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ज्याला म्हणतो आपण, प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, पण ज्यावेळेस एकदा झाल्यानंतर पंपामध्ये औषध घेऊन आपण त्या हळदीच्या पिकाच्या जे आहे बुळाशी आपण औषधं सोडायला पाहिजे. कोणते सुरुवातीला जर कमी असेल तर तुम्ही 22 वापरायला पाहिजे 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये. मॅन्कोझेब आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे 50% म्हणजे एकरी 1 किलोपर्यंत ते वापरू शकता. किंवा रेडोमिलसारखा मेटॅलिक्सिल्क्लोन मॅन्कोझेब यासारखा बुरशीनाशकाची आपण आळवणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कंदकुजीमध्ये पाण्याचा निचरा करायला पाहिजे आणि आळवणी केल्यानंतर थोडंसं पिकाला ताण द्यायला पाहिजे, तरच ही कंदकूज जागेवर थांबते. नाहीतर तुम्ही ड्रेंचिंग केले आणि पाणी जर सुरू ठेवलं, पुन्हा ओलावा जर दिला तर अशा वेळेस ही कंदकूज थांबत नाही, कारण की ते बुरशीजन्य आहे, जमिनीमध्ये बुरशी असतात. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीपासून जर आपण ट्रायकोडर्मा एकरी 4 किलो किंवा बायोमिक्स 3 ते 4 किलो याची जर आपण जर 20 ते 25 दिवसाला किंवा दर महिन्याला जर ड्रेंचिंग केली स्वस्तात, तर आपल्याला याच्यापासून प्रभावी नियंत्रण कंदकूज आणि करप्यापासून होते. बायोमिक्स, ट्रायकोडर्मा आणि मेटारेझिम याचा नियमित वापर करा. म्हणजे काय होते की महागडे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरायचा गरज पडत नाही. सोबतच या कीटकनाशकाचे आणि बुरशीनाशकाचे रेसिड्यू जे अंश आहे तर ते आपल्या हळद या पिकामध्ये राहत नाही. तर हे आपण एकात्मिकपणे कीड आणि रोगाचं नियंत्रण याच्यामध्ये करायला पाहिजे. एक चांगलं तुम्हाला सांगितलं मी ॲस्युअर्ड पीक आहे. आपण जर 25 ते 35चं टार्गेट ठेवलं, हिंगोली जिल्ह्यात तर 40चे किंवा 40+ टार्गेट ठेवणारे शेतकरी आहे, जे जुने पारंपरिक शेतकरी आहे ते 40 ते 45 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा वर गेलेले आहे. पण त्या नादामध्ये काय होते की उत्पादन खर्च आपला वाढून जातो. म्हणजे म्हणून आपल्याला उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये कमी करायचा आहे. अशा रीतीने आपण याचं जे कीड आणि रोग आहे तर त्याचंही नियंत्रण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्क्रीनवर माझा नंबर पण आहे. तुम्हाला भविष्यामध्ये कधी काही हळद या पिकामध्ये कोणताही सल्ला लागला किंवा कीड रोग असेल तर त्याचे तुम्ही फोटोही त्या नंबरवर आपण पाठवू शकता. त्याच्यानंतर काढणीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की पूर्ण वाळल्यानंतरच हळद काढणी करा. ओली हळदीची कापणी करू नका, कारण की आपण सगळी मेहनत करतो आणि नंतर 25% नुकसान त्याच्यामध्ये होते. जोपर्यंत पानामधला खोळामधला रस खाली पूर्ण बसणार नाही तोपर्यंत हळदीच्या याला चकाकी येत नाही, आकार येत नाही आणि त्याचं वजनसुद्धा वाढत नाही. म्हणून 7.5-8 महिने झाले की हळूहळू पाणी बंद करायचं, जेणेकरून ती शेवटच्या स्टेजला ती हळद जाईल. पानामध्ये आणि खोडामध्ये जे काही अन्न तयार झालेलं आहे तर ते खाली उतरण्याची डायव्हर्ट पोझिशन जे आहे, डाऊनवर्ड पोझिशन, तर ती त्याच्यामध्ये सुरू होते आणि 8-8.5 महिन्यानंतर पूर्ण पाणी बंद करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं असेल किंवा कोलून असेल, वेगवेगळे अवजारं त्याच्यामध्ये आलेले आहेत, त्याच्यानंतर आपण काढणी करायला पाहिजे. 1 हेक्टर जर हळद असेल तर ओले हळदकुंड त्याच्यामध्ये 350 ते 400 क्विंटल म्हणजे एकरी 100 ते 150 क्विंटल, 150पासून तर 200 क्विंटलपर्यंत ओले हळदखंड मिळतात. गड्डे जे आहे ते 25 ते 30 क्विंटल एकरी हेक्टरी मिळते आणि वाढलेलं हळदकुंड हे 70 ते 75 क्विंटल हेक्टरी. म्हणजे आता आपल्याकडे लागणाऱ्या हळदीमध्ये ड्राय रिकव्हरी जे आहे, वाळून जे आपण म्हणतो उतारा, तो 20 ते 22चा आहे. कुणी जर 27-30 म्हणत असेल तर त्या खोट्या गोष्टी आहे. कुणी ओली हळद मोजत नाही म्हणून व्हॉट्सअपवर बराचसा प्रचार केला जातो, तर त्या खोट्या गोष्टी आहे. 20-22 चांगलं नियोजन असेल तुमचं, 22-23 एकरी उतारा किंवा ड्राय रिकव्हरी ज्याला म्हणतो आपण, तर ती तुम्हाला येऊ शकते. अशा रीतीने चांगलं नियोजन केलं तर निश्चित 30 ते 35 क्विंटल येणं हळदीमध्ये काही अवघड नाही. परंतु काढल्यानंतर त्याची प्रतवारी करायला पाहिजे. जेठागड्डा वेगळा करायचा, बगलगड्डे वेगळे करायचे आणि शेंग जे आहे किंवा हळकंड जे आहे तर ते आपण वेगळे करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून शिजवण्यासाठी, बेनं ठेवण्यासाठी किंवा याच्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकेल. नंतर हळद जे साठवतो आपण ते तुम्ही खड्डा पद्धत किंवा साध्या पोत्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. जे काही कांदा लसणासाठी जे जाळीदार हे ते बारदाना येतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. हळद चांगल्या प्रकारे सावलीमध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून मे महिन्यामधल्या उन्हाच्या झळा ज्या आहेत तर ते त्याला लागणार नाही. बाहेरचं वातावरण जास्त जर तापलं तर ते हळदीमधलं पाणी शोषून घेते आणि मग हळदीचं जे बेन आहे ते नासायला सुरुवात होते किंवा त्याच्यावर सुरकुत्या पडते. तर आपण खड्ड्यामध्ये जरी ठेवत असेल तर त्यावेळेस एक पाईप टाकून ठेवायचा आणि त्याच्यावर हळदीचा पाला किंवा लिंबाचा पाला टाकून नंतर हे टाका, बारदाना टाका आणि ते फक्त ओला करून ठेवा. आतमध्ये पाणी उतरणार नाही. असं 8-10 दिवसाला त्याच्यावर फक्त
पंपानं किंवा हातानं पाणी शिंपडून ठेवायचं जेणेकरून आतमधलं टेम्परेचर मेंटेन राहील. हळद साठवताना अजून एक करा की जे आपण हे करतो हळद बेनं साठवतो तर 1 फुटाचा थर झाला की त्याच्यावर पावडर स्वरूपामध्ये बुरशीनाशक शिंपडून ठेवा. फक्त डस्ट करा याच्यासारखं 22 असेल किंवा तुमचं M45 असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल पावडर पाण्यामधून काढून टाकू नका. परंतु त्याच्यामध्ये म्हणजे काय होते की आपण हळद शेतामधून काढलेली असते, बरेचदा बुरशीचे स्पोर्स त्याच्यामध्ये असतात, काळपट पडलेलं असते थोडं, आणि ज्यावेळेस आतमध्ये त्याला पोषक वातावरण मिळते त्यावेळेस ती नासायला सुरुवात होते. तर त्यासाठी साठवणूक करत असतानाच आपण पावडर फॉर्ममध्ये कोणतंही बुरशीनाशक जैविक घ्या किंवा रासायनिक घ्या ते थोडंसं त्याच्यावर धुरळून ठेवायचं, जस्ट डस्टिंग केल्यासारखं. तर आपलं चांगलं बेनं आपण साठवणूक करू शकतो. काही हे आता आजकाल असे कुकर वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे त्याच्यामध्ये आलेले आहेत, योग्य शिजलेले असायला पाहिजे. त्यासाठी दाबल्यानंतर ती चिरडल्या जाते किंवा त्याच्यामधून काही टाकून पाहिले तर योग्य प्रकारे हळद शिजलेली असली तर त्याला पॉलिशिंग चांगलं होते. नंतर वाळवताना एक लक्षात घ्यायचं की सुरुवातीला आपण कुकरमधून किंवा त्या बॉयलरमधून काढल्यानंतर 12 तासाच्या आत तिला थंडी झाल्यानंतर मोकळी करून ठेवायची. 12 तासापेक्षा जास्त जर ती राहू दिली तर त्याला काय होते की पाणी सुटते आणि चपटी व्हायला सुरुवात होते आणि हळद काळी पडायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये दुय्यम बुरशीचा शिरकाव त्याच्यामध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणून थंड झाल्यानंतर तिला मोकळी करून ठेवणं. सुरुवातीच्या 8 दिवस 4 इंचापर्यंतचा थर ठेवायचा. फार जर पातळ तुम्ही सुरुवातीपासून पातळ जर वाळू घ्यायला सुरुवात केली तर ती हळद वाकडी होते आणि वाकडी झालेल्या हळदीला व्यवस्थित पॉलिश बसत नाही. म्हणून पहा, इकडल्या या भागातल्या ज्या हळदी आमच्या वसमत किंवा तिकडल्या मार्केटला येतात त्याला 500 रुपयानं भाव कमी मिळतो. ही जे हे आहे गोष्टी आहे, तर ह्या काढणीच्या नंतरच्या ज्या गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे शिजवण्यामधल्या वाळवण्यामधल्या, सुरुवातीला असलं तर ती हळदकुंड चांगलं लांब राहते आणि जशी जशी वाळत येईल तसं तसं तुम्ही ते पातळ करायला सुरुवात केला पाहिजे. लवकर वाळायसाठी म्हणून तुम्ही जर पातळ त्याचा थर केला 4 इंचापेक्षा कमी तर ती हळदकुंड वाकडे होतात. वाकड्या हळदकुंडाला पॉलिश बसत नाही, ती काळपट राहते आतमधून आणि मग तिथल्या शेतकऱ्याची हळद आपल्या बाजूच्या वसमतमधल्या किंवा हिंगोलीमधल्या 12,500 खपते आणि आपल्या यवतमाळमधून आलेली हळद जी आहे तर ती मग 500 रुपयानं 700 रुपयानं कमी खपते. तर हा सुद्धा गोष्टी ज्या आहेत, कारण की आपण एवढ्या सगळी मेहनत करतो, उत्पादन घेतो आणि मग आपण जे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग इथं आपलं कुठंतरी क्विंटलमध्ये 1000 रुपयाचं 1,500 रुपयाचं नुकसान होते. म्हणून ह्याही गोष्टी ह्याही बारकावे आपण निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे. दर्जा क्या बिघडतो तुम्हाला सांगितलं मी की भावामध्ये फरक आपलं हे झालं पीठ झालेलं असते. 8,000ही हळद जाते आणि 12,000ही हळद जाते. तीच हळद असते, त्याच सीझनची असते, त्याच शेतकऱ्याची असते. तर त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. पूर्ण प्रीमॅच्युअर जर काढली तर तिचा दर्जा चांगला राहत नाही. बऱ्याचदा काय होते की ट्रॅक्टरनं काढतो आणि मागेच आपण काढणीला सुरुवात करतो. कधी हळद काढल्यानंतर तिला 12 तास 24 राहू द्यायला पाहिजे जेणेकरून तिची माती मोकळी होईल. परंतु माती मोकळी होण्याच्या लेबरला दिलेली असते, त्याच्या हाताला माती म्हणजे टोचते, त्याच्यामुळे ती लगेच आपटलं की तुमचं हळदकुंड मोडल्या जाते, तिची साईज कमी होते. ह्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये लक्षात आहे. त्याच्यानंतर लवकर जर शिजवली नाही, कुकर मिळालाच नाही, 15 दिवस तशीच राहिली तर तिचा दर्जा खालावते. म्हणून 8 ते 10 दिवसामध्ये ती शिजवायला पाहिजे. ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात गेल्या तर आपण चांगला दर्जा त्याच्यामधून टिकून ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी नंतर प्रतवारी करणं, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे केले तर आपल्याला एकाच याच्यामध्ये सगळंच जर तुम्ही भरून नेलं तर तुम्हाला लो ग्रेड लागते. थोडंसं तुम्ही जर पाहत असाल सांगलीकडले भाव येतात कधी कधी 18,000 हळद खपली 22,000, ती काही कट्ट्याची असते, जी हँडपीक असते, निवडलेली असतात असे. म्हणून आपणही आपल्या मालाची प्रतवारी करावी जेणेकरून थोड्याशा त्या कणीसाठी आणि याच्यासाठी आपला सगळा जो लॉट आहे तर तो कमी भावामध्ये जातो. तर ह्याही गोष्टीचं आपण थोडीशी जर मेहनत घेतली तर निश्चित त्याचा उत्पादनावर फरक पडतो. अशा रीतीनं कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल, वेगवेगळ्या माध्यमामधून जनजागृती करण्याचा, ट्रेनिंगचा प्रशिक्षण आपण देत असतो. त्याला शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे, हा एक सांगण्याचा माझा उद्देश होता. आम्ही कृषी विज्ञान केंद्र हिंगोली वेगवेगळ्या स्तरावर आम्ही हिंगोलीमध्ये प्रसार करत असतो त्या हळदीचा, कारण की आमचा जिल्हा जो आहे ते विशेष हळदीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि शेतकरीसुद्धा तेवढेच प्रगत झालेले. जेवढे प्रयोग हे विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर होत असतात तेवढे शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा प्रयोग होतात. शेतकरी वेगवेगळे अवजारं शोधून काढत आहे, वेगवेगळे अंतर स्वतः प्रयोग करून पाहत आहे आणि असे प्रयोगशील शेतकरी हे 45+ किंवा 50पर्यंत सुद्धा एकरी गेलेले आहेत बरेचसे शेतकरी तिथले नामांकित. म्हणून टी व्हीच्या माध्यमामधून असेल किंवा अशा मेळाव्याच्या माध्यमामधून जिथे कुठे ज्या पीक आपल्याला घ्यायचं आहे तसे कार्यक्रम आपण अटेंड करायला पाहिजे, हा एक माझा सांगण्याचा उद्देश होता.
शेतकरी कमी आहे, वेळही बराच झालेला आहे. मला वाटते हळदीच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे याचं थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आपल्या नजीकचे जे कृषी विज्ञान केंद्र असतात किंवा कृषी विभागाचे जे असतात कर्मचारी असतात त्यांच्या संपर्कात राहावं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं किंवा इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळे संशोधन केंद्र आहे, त्यांचे पत्ते किंवा ॲड्रेससुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर त्याच्या संपर्कात राहून आपण आपला उत्पादन खर्च कसा कमी होईल, रेसिड्यू फ्री हळद कशी, कारण की आता हळदीला मागणी आहे, बाहेरच्या देशात पाठवायचं असतं तर ते पहिले रिपोर्ट मागतात. आमच्या जिल्ह्यामध्ये तेच झालं की उत्पादन वाढीमध्ये काय झालं की भरमसाठ कीटकनाशकाचा वापर, कंदमाशी येऊ नये, रोग लागू नये, कीड लागू नये म्हणून क्लोरोपायरिफॉस, मॅट्रिक्स, मेटॅलिक्झिल याच्यासारखे. तर आता त्या हळदीमध्ये सुद्धा त्याचे अंश सापडायला लागलेले. मग अशा वेळेस आपल्याला हे जे हळद आपण जे औषधासाठी वापरतो, औषधी गुणधर्मासाठी वापरतो, त्याच्यामध्ये जर आपण कीटकनाशक मिसळून देऊ तर जगामध्ये आपल्या हळदीला कोणी विचारणार नाही. म्हणून जैविक पद्धतीनं मेटारेझियम असेल, ट्रायकोडर्मा असेल, आपल्या लागवडीच्या पद्धती असेल, सेंद्रिय खताचा वापर असेल, बायोमिक्स असेल, याचा जास्तीत जास्त जर वापर केला तर आपला जो टक्का आहे याच्यामधला तर तो निश्चित वाढण्यासाठी मदत होते आणि चांगल्या प्रकारची हळद आपण याच्यावरून उत्पादित करू शकतो. तर हेच एक आजच्या याच्यामध्ये मला सांगायचं होतं. मला वाटतं तुमचे काही बाकी काही असेल प्रश्न असेल किंवा कोणाचे किंवा माझा नंबरसुद्धा त्याच्यावर दिलेला आहे. आपण कधीही आपल्याला आमच्या कृषी विज्ञान केंद्रासोबत आपण संपर्क करू शकता. मी सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त करतो, विशेष करून जिल्हा प्रशासन, आत्मा यवतमाळ आणि ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं असे पट्टावार साहेब, सोबतच सांगळे साहेब आणि सर्व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.